महत्वाची घडामोड कोल्हापुरातनं कोल्हापूरमध्ये आज पुरोगामी संघटनांचं राज्य सरकार विरोधात आंदोलन असणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या धमकी प्रकरणी अपेक्षित कारवाई न केल्याचा निषेध नोंदवला जाणार आहे। पुरोगामी संघटना बिंदू चौकात आंदोलन करणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडनं। भूषण, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे, काय अधिकची माहिती आहे? आपल्याला माहिती आहे, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना आमदार संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी आहे ती दिलेली आहे। मात्र या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये अपेक्षित कारवाई होत नाही, दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही आणि याच्याच निषेधार्थ आज पुरोगामी संघटनांच्या वतीनं कोल्हापुरातल्या बिंदू चौकामध्ये हे आंदोलन आहे ते केलं जाणार आहे आणि राज्य सरकारचा पुतळा दहन करू अशा पद्धतीचा इशारा देखील या सगळ्यांनी दिलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय बिंदू चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी येऊन बंदोबस्ताचा आढावा आहे तो घेणार आहेत। खरं तर एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचा देखील दबाव पोलिसांवर असल्याचा आरोप या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन आहे ते केलं जाणार आहे। आणि त्यामुळं या सगळ्या आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जाते असं म्हणावं लागेल। आंदोलकांना कोणत्याही पद्धतीचा पुतळा दहन करू नका, अन्यथा गुन्हे दाखल करू अशा पद्धतीचा इशारा देखील पोलिसांनी दिलेला आहे। मात्र राज्य सरकारचा पुतळा दहन करण्यावर हे सगळे आंदोलक ठाम आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतो या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या बिंदू चौकामध्ये तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच भूषण, अपडेट्स घेत राहणार आहोतच।